नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती। मी आज आलो मौजे फुजदारवाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली या ठिकाणी दिनांक 22 मार्च 2026 रोजी भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान आहे। गुढीपाडवा निमित्त आणि गोयबा देवाच्या यात्रेनिमित्त आदत बैल मैदान आहे। ज्या मैदानामध्ये फायनलच्या 7 बैलगाडी मालकांना प्रत्येकी 41,000 रुपये बक्षीस आहे। क्वार्टर फायनल प्रत्येकी 4100 रुपये आणि मेगासाठी प्रत्येकी 2100 रुपये। त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय। फाटीचं काम चाललेलं आहे। रान फाटी कशी आहे, एक नियोजन कसं आहे यात्रेच्या मैदानाचं एकंदरीत जाणून घेऊ। नमस्कार। नमस्कार। काय सांगाल, पहिलं सांगा मैदान कशा निमित्त आणि कसं नियोजन यंदा? गुढीपाडवा निमित्त आणि गोव्याबाजी यात्रेनिमित्त पारंपरिक मैदान आहे। बरं मैदानाचं आता प्रत्येकी 41,000 रुपये फायनलच्या वेळी त्या बैलगाडी मालकांना हे कसं काय सुचलं तुम्हाला? सगळ्याला समान न्याय मिळावा आणि 7 नंबरला जरी 7 नंबर जरी केला गाडीन तरी त्याला 41,000 रुपये मिळावं म्हणून सगळ्याला समान बक्षीस ठेवलं। बघा मित्रांनो, 7 म्हणजे 1 ते 7 क्रमांक फायनलच्या प्रत्येकी 41,000 रुपये, क्वार्टरला प्रत्येकी 4100, क्वार्टरला 41 आणि फायनलला मेगाला 2100 रुपये। बघा मित्रांनो, आयोजन नियोजन बघा, म्हणजे प्रत्येकी या ठिकाणी कुठलाच बैलगाडी मालक नाराज नाही। 1 नंबर केला आणि 7 नंबर जर केला तर रक्कम तेवढीच आहे। बरं बैलगाडी मालकांना काय सांगाल, आपलं मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमान होईल आणि कुठल्याही बैलगाडीवाल्या अन्याय होणार नाही। ओळखोशीला पाहुणा गावची गाडी काही चालणार नाही। यात्रेचं मैदान आहे, यात्रेचं जी काय संघटना आपली ही नियम यात्रा कमिटीचे नियम देईल ती सगळ्यांना मान्य करावं लागते। नक्कीच। बरं आता आपण रानाकडे येऊ जरा। रान नवीन तयार केलंय मंदिराच्या बाजूला, काय सांगाल फाटी कशी झाली? आता फाटी 1 नंबर झाली आहे। आज काम चालू आहे, अजून उद्याच्याला पाणी बिनी मारून सगळं व्यवस्थित होईल। बरं, पल्ला किती असेल आपल्याला आदतसाठी? आदत 800 फूट 850 फुटाचे अजून आम्ही काय फायनल केलं नाही, तरी 800 ते 850 800 ते 850 दरम्यान करूया। बरं रान आता कसं आहे, पळा कसं आहे? तुम्ही बैलगाडी मालक आहे, पळाला 1 नंबर रान आहे, बऱ्यापैकी रान आहे। काय एवढं काय अडचण आहे? खड्डा अडचण म्हणजे अजिबात काय दगड खड्डा वगैरे नाही, दगड नाही, काय नाही, आणि समोर पण गाडी थांबाय कुठली अडचण नाही। नक्कीच मित्रांनो, मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच व्हिडिओ टाकला या ठिकाणी फाटीचं काम चाललंय। आता एक 3-4 तास टाकले, तर बाकीचे तास या ठिकाणी टाकून घेत चालले। तर पुढच्या बाजूला म्हणाल तर पुढे भरपूर रान मोकळा आहे। जर गाडी पुढे कुठे गेली तर कुठलंही धोकादायक असं काय? बरं आजूबाजूला काय धोकादायक विहीर आर खड्डा काय नाही, कुठेही जाऊ द्या, गाडी किती 100-200 फूट बाहेर कुठं 500 फूट जरी गेली तरी काय अडचण नाही, कुठेही जाऊ द्या। मित्रांनो, रान चांगला आहे पळायला, आणि मला ज्या काय तांत्रिक अडचणी वाटल्या म्हणजे कुठं त्या कमिटीने या ठिकाणी सांगितलं त्या, आणि कुठं म्हणजे प्रॉब्लेम वाटत असेल तर या ठिकाणी सांगितलं गेलेला आहे। त्यामुळे बैलगाडी मालकांना विनंती आहे, कुठल्याही अफवांना बळी न पडता येत्या 22 तारखेला मौजे फुजदारवाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली या ठिकाणी उपस्थित या मैदान शोभाडवा। बरं आता मैदानाकडे आपण, मैदानाची नोंद आपली कधीपासून चालू आहे? नोंद चालू आहे, सकाळी गुढीपाडव्याच्या निमित्तानं आज आम्ही नोंद चालू केली। बरं मित्रांनो, आज दिनांक 19 मार्च 2026 पासून 21 मार्च 2026 पर्यंत या मैदानाची ऑनलाईन नोंद असेल। बरं आपली लाईव्ह लॉट आदल्या दिवशी जाहीर होतील का? हो, लाईव्हला 21 तारखेला। 21 तारखेला मित्रांनो आदत बैल मैदान फुजदारवाडी या मैदानाचे लाईव्ह लॉट जाहीर केले जातील। बैलगाडी मालकांनी त्या ऑनलाईन नोंद सुरू झाली, ऑनलाईन नोंद करून सहकार्य करा। बरं गाडी कमी जास्त आली, बक्षीस सगळी रितसरती जाणार का? गाडी किती 100 गाड्या आल्या तर 100 गाड्यात फायनल करून जे आहे ते बक्षीस सगळं समान वाटून दिलं जाईल। नक्कीच। बघा मित्रांनो, यात्रेचं मैदान आहे, कारण यात्रा म्हणले की गावचं नाव असतं पहिलं, आणि पाठीमाग आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं असेल मंदिराचं, मी जे आवारातलं किंवा देवस्थानचं शूटिंग टाकलेलं आहे, व्हिडिओ टाकलाय, त्या जागृत देवस्थानातलं फुजदारवाडीचं गोयबा, त्यामुळे देवाच्या यात्रेनिमित्त मैदान आहे, आणि देवाच्या जागेत मैदान म्हणजे देवाच्या हद्दीत मैदान आहे, आणि सुसज्ज मैदान आहे, मंदिराच्या बाजूलाच मैदान असणार आहे। त्यामुळं यात्रेचं मैदान म्हणले की पहिली गोष्ट असते नाव, म्हणजे गावचं नाव। तसंच ही आता फुजदारवाडीकरांनी प्रत्येकी 41,000 रुपये फायनलला, क्वार्टर फायनल प्रत्येकी 4100 आणि मेगासाठी 2100 असं चांगली बक्षीस या ठिकाणी आयोजन केलंय। त्यांनी सांगितले गाडी कमी होत्या जास्त होत्या, बक्षीस जी दिले बॅनरवरती या ठिकाणी रितसर बक्षीस दिले जाणार आहेत। बरं बैलगाडी मालकांना काय सांगाल तुम्ही यात्रा कमिटीच्या वतीने? बैलगाडी मालकांनी एकच सांगणं, आमचं बऱ्याच जणांनी सांगितलं मैदान कॅन्सल झालंय। जवळपासच्या लोकांनी चर्चा केली, मैदान कॅन्सल झालंय यांचं। बऱ्याच जणांचं फोन आलं की मैदान तुमचं कॅन्सल आहे का म्हणून। असं काय मैदान कॅन्सल नाही, काय नाही, अफवाला कोणी बळी पडू नका। आम्हाला यात्रेला सगळ्यांनी बैलगाडी नोंद करून आम्हाला सहकार्य करा, 1 नंबर मैदान केलं जाईल। नक्कीच। बघा मित्रांनो, आता यात्रा कमिटी ग्रामस्थ या ठिकाणी लहान थोर या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि आपली रोजची बैलगाडीतलीच काय माणसं आहेत तिथं बैलगाडी मालक
योगेश्वरराव आहेत तिकडे, भाऊ वगैरे सगळे माझे रोजचीच माणसं आहेत ती काय अशी काय नवीन की कौचर आता ही गावातली काय येत नसतील, पण मैदानात येणारी ही यातली बऱ्यापैकी. त्यामुळे ते बैलगाडी मालक त्यांना बैलगाडी मालकांच्या व्यथा माहिती आहेत. त्यामुळे काय इथं कुठल्या प्रकारे त्यांनी सांगितलं गावची गाडी ओळख वशिला पांढरावळ असलं का नाही, जे संघटनेच्या आणि शासनाच्या नियमानुसार या ठिकाणी यात्रा कमिटीला फक्त सहकार्य करून नियमानुसार मैदान आहे. माझी बैलगाडी मालकांनी ते लवकरात लवकर एक आदत एक बैल मैदान पुजारवाडी या मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू झाली आहे. आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ पुजारवाडी यांना सहकार्य करायचे. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल मैदानासंदर्भात बैलगाडी मालकांना काय सांगाल? मैदान अगदी एक नंबर. त्या मैदानापेक्षा ही मैदान एकदम उजवं बर. आणि देवस्थानाच्या जाग्यात आणि एक नंबर मैदान होणार आणि चांगल्या तऱ्हेने कुठेही अडचण नाही, काय नाही. पुळीसारखं मैदान नुसतं आहे. तरी तुम्हाला सांगतो सगळ्या बैलगाडीवाल्यांना कोणाच्या खोटे ह्या प्रचाराला बळी पडू नका. एक नंबरनं उपस्थित व्हा आणि सगळ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित होऊन चांगले कार्य पार पाडूया आणि कायम रीतशीर येतं मैदान होत जाणार. जो हेतू खोल पळतो या मैदानात गोव्याबाई यात्रेच्या तो खिंद केसरी बैल होत असतो. हे असं एक परंपरा चालू आहे. विनंती सर्वांना. पाखरेजी मालक बोलतोय. नक्कीच बघा मित्रांनो, ते बैलगाडी मालक आहेत पाखरे म्हणून त्यांचा कोण पळत असतो. माझी विनंती आहे, मैदानाला आता काय फाटीला अडचण आहे काय रान चाल म्हणजे आता 3 फाटे टाकले त्यांनी, बाकीचे फाटे टाकायचं काम चालू आहे. मुलाखतीमुळे थांबलेलं आहे. रान भरपूर मोकळा आहे चारी बाजूने, कुठली अडचण नाही. फक्त माझी बैलगाडी मालकांना त्या कुठल्या आपण बळी न पडता मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आदत बैल मैदानात शोभा वाढवायची. तर माझी जातात आपण सर्व बैलगाडी मालकांना विनंती, या मैदानाची पुजारवाडी आदत बैल मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू झाली आहे. लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ पुजारवाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली यांना सहकार्य करा. 21 तारखेला या ठिकाणी या मैदानाची रात्रीला जाहीर केली जातील. 22 तारखेला वेळेत मैदान सुरू होईल. कुठल्या अफवांना बळी पडू नका. मैदान 100% त्यांनी सांगितलेलं आहे. परमिशन आपल्याला या ठिकाणी परमिशन सुद्धा भेटलेली आहे आपल्याला ग्रुपच्या माध्यमातून. या ठिकाणी बैलगाडी मालक आहे ते गावातले पुजारवाडी ते टाकतीलच. तर कुठल्या आपण बळी न पडता मोठ्या संख्येनुसार या गोव्याबाई यात्रेच्या मैदानाची शोभा वाढवा. एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांगलं.